महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला, कारण एकाच दिवशी 3 मोठे राजकीय मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या तिन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पण तिन्ही भाषणांचा सूर, मुद्दे आणि लक्ष वेगवेगळं होतं. सर्वात आधी बोलूया एकनाथ शिंदेंबद्दल. गोरेगावच्या नेस्को मैदानात झालेल्या शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे पूर्णपणे आक्रमक मोडमध्ये दिसले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर त्यांनी थेट भाष्य केलं. यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. संपूर्ण भाषणात त्यांनी स्वतःची तुलना वाघाशी केली. वाघ एकटाच येतो, घोळक्याने नाही असं सांगत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच असल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला. यावेळी त्यांचा सर्वात मोठा निशाणा अर्थातच उद्धव ठाकरे होते. नावात बाळासाहेब असणं पुरेसं नसतं, विचारातही बाळासाहेब असावे लागतात असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करून बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर 4 वर्षांपूर्वी केलेल्या बंडाचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की जनतेने आमच्या निर्णयाला मान्यता दिली. आमदार, खासदार, नगराध्यक्ष यांची संख्या सांगत त्यांनी स्वतःचा राजकीय बळ दाखवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी वारंवार ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला. विरोधक आमचं ऑपरेशन करणार म्हणतात, पण राजकीय ऑपरेशन कसं करायचं हे आम्हालाही माहित आहे असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे त्यांच्या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट दिसली, ती म्हणजे पुढच्या काळात आणखीन राजकीय धक्के देण्याची तयारी सुरू असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. आता वळूया उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण अधिक भावनिक आणि आक्रमक अशा दोन्ही स्वरूपाचं होतं. गेल्या काही दिवसात त्यांच्या पक्षातील 6 खासदारांनी साथ सोडली. त्यामुळे या विषयावर ते बोलणार हे आधीपासूनच अपेक्षित होतं आणि झालंही तसंच. संपूर्ण भाषणात त्यांचा सर्वाधिक रोख ओमराजे निंबाळकर आणि बंडखोर खासदारांवर होता. लोकसभा निवडणुकीतील एका गरीब शेतकऱ्याचा किस्सा सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी, सामान्य लोकांनी आपल्या कष्टाच्या पैशातून मदत करून खासदार निवडून दिले, पण तेच लोक आता पक्ष सोडून गेले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांचा उल्लेख करत गद्दारीचा मुद्दा जोरात लावून धरला. भाजपवरही त्यांनी मोठा हल्लाबोल केला. लोकशाही धोक्यात असल्याचं सांगत ऑपरेशन कमळ करण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिवसैनिकांनी फुटीर नेत्यांना जाब विचारावा असंही त्यांनी म्हटलं. याशिवाय ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या टीकेचाही त्यांनी उल्लेख केला. आमच्या कुटुंबावर सातत्याने आरोप होतात, बदनामी केली जाते, पण आम्ही खचलेलो नाही असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. एकूणच पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात गद्दारी, निष्ठा, शिवसैनिकांचा विश्वास आणि भाजप विरोध हे 4 मुद्दे केंद्रस्थानी होते. आता बोलूया तिसऱ्या आणि सर्वाधिक वेगळ्या भाषणाबद्दल, राज ठाकरे यांच्या मनसे मेळाव्यातील भाषणाबद्दल. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे थेट राजकीय समीकरणांवर भाष्य केलं. त्यांनी केवळ महाराष्ट्राच्या राजकारणावर न बोलता दिल्लीतील सत्ता कारणावरही भाष्य केलं. ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीचा संदर्भ देत त्यांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना हे खासदार थेट भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यातून त्यांनी अमित शहा 2029च्या निवडणुकीची तयारी करत असल्याचा अंदाज व्यक्त केला. पुढच्या निवडणुकांसाठी भाजप स्वतःची राजकीय गणित मांडत असल्याचं त्यांनी सूचित केलं. राज ठाकरे इथेच थांबले नाहीत. त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं. देशात जितका गोंधळ दिसतो त्यापेक्षा जास्त गोंधळ भाजपच्या आत आहे असं ते म्हणाले. नरेंद्र मोदी हे सध्या सर्वांना एकत्र धरून ठेवणारे केंद्रबिंदू आहेत, पण पुढच्या वर्षभरात देशात आणि केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी होऊ शकतात असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, संघटना मजबूत ठेवावी आणि योग्य वेळ आल्यानंतर मैदानात उतरावं असं आवाहन त्यांनी केलं. आता जर या तिन्ही भाषणांची तुलना केली तर एकनाथ शिंदे यांचं भाषण ताकद दाखवणारं होतं. उद्धव ठाकरे यांचं भाषण भावना आणि गद्दारीच्या मुद्द्यावर आधारित होतं, तर राज ठाकरे यांचं भाषण पुढच्या राजकीय घडामोडींचा अंदाज मांडणारं आणि राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करणारं होतं. एका बाजूला शिंदे गट ऑपरेशन टायगरची चर्चा करत आहे,
दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे ऑपरेशन कमळची भाषा करत आहे आणि तिसऱ्या बाजूला राज ठाकरे 2029च्या राजकीय चित्राची चर्चा करतायत. म्हणूनच हे तीन मेळावे केवळ वर्धापन दिनाचे कार्यक्रम नव्हते, तर महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा दाखवणारे तीन वेगवेगळे राजकीय संदेश होते. आता पुढच्या काही महिन्यात या भाषणांमधील दावे, इशारे आणि अंदाज कितपत खरे ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.